ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की सायली आणि अर्जुन पुढं आलेलं असतं सत्य आता खरं तर तन्वीचं. त्यामुळे खरं अर्जुन फार चिडलेला असतो. आता त्याला खरं तर ही तन्वीचं खोटेपणा सहन झालेला नसतो, त्यामुळे तो रागातच आलेला असतो. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात की अर्जुन तुला काय झालं, असं का चिडलास तू? तेव्हा अर्जुन म्हणतो अहो डॅड ही तन्वी, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सायली त्याचं बोलणं थांबवतो. ही जे चांगुलपणाचं नाटक करते ना, हे सहन झालं नाही खरं तर यांना. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, घरच्यांना माहीत आहे हे सर्व काही ती नाटक करत आहे. देवळात जाते काय, गौऱ्या काय थापते, हे सर्व काही तिचा खोटरड्यापणा आहे हे माहीत आहे घरच्यांना, असंही ते सायली अर्जुनला सांगत असते. आता पण ती नाटकच करत होती स्वयंपाकघरात जाण्याचं. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, असंही ते सायली म्हटलेली असते. तेव्हा खरं तरी ते तन्वी म्हणजे प्रिया म्हणत असते की सायली तू सगळ्यांना माझ्या विरुद्ध का भडकवतीस? जर तुम्हाला माझा हा खोटेपणा वाटतोय तर तुम्ही लांब राहा, तुम्ही काही बोलू नका, माझ्या माणसाची मला सेवा करू द्या, असंही ते प्रिया म्हटलेली असते. खरं तरी ते कल्पना म्हणत असते तन्वी तुझी ही जे काही सेवा वगैरे चालू आहे, जे नाटकं सुरू आहे ना, खरं तर ते बंदच कर. आम्हाला सगळं काही माहीत आहे तुझ्याविषयी, त्यामुळे तुझं तोंड तू बंदच ठेव, असंही ते कल्पनाने म्हटलेलं असतं. खरं तर कल्पना अर्जुनला म्हणत असते अर्जुन तुला काय झालंय सांग बरं, अरे ही जे नाटक गेले काही दिवसापासून सुरू मग तुला आज इतका राग का आला, असंही ते कल्पनाने विचारल्याबरोबर अर्जुन खरं तिचं सत्य सांगणारच असतो. तेव्हा मात्र सायलीने त्याचा हात पकडलेला असतो आणि इशाऱ्यानेच म्हणत असते की आता अजिबात काही सांगू नका. तेव्हा इथे अर्जुन खरं तर आता म्हणत असतो की हिचे जे नाटकं ना मला आता खरं तर सहनच होत नाहीत. आता ती विमलताईला मदत करण्याचं देखील नाटकच करत होती, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर इकडनं आलेला असतो तो म्हणजे अश्विन. दादा तू तर ठरूनच टाकलंस की तन्वी अजूनही खोटेपणाच करते, असंही ते अश्विनने म्हटल्याबरोबर खरं प्रताप यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन आणि अश्विन खरं तुम्ही पुरे करा, आता वाद मिटवा हा, असंही ते प्रतापने म्हटल्याबरोबर इथे अश्विन म्हणत असतो डॅड मी खरं तर वाद घालतच नाही, मी उलट म्हणतो की हा वाद एकदाचा मिटूनच टाका. तन्वी या घरासाठी किती प्रयत्न करते याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन खरं तर आता तुम्ही बदला, म्हणजे घरात आपोआप शांतता राहील, असंही ते अश्विनी म्हटलेलं. आता इथे वाद होणार असंही ते सायलीला बरोबर माहीत असतं. त्यामुळे खरं तर ती आता इथे म्हणत असते मला तर वाटतंय हा विषय इथेच थांबवा, आधीच सगळे खूप दमलेले आहेत आणि उगा शब्दाला शब्द वाढत राहतील, पण त्यातून मिळणार कुणाला काहीच नाही, चला आपण जाऊया, असंही ते सायली म्हटलेले असते. आता लगेच इथे प्रिया म्हणत असते हो हो जा जा तुम्ही दोघे आराम करा, इथे कुणाला काही हवं असेल ना तर मी आहे ना पाहिला. खरं तर अर्जुन तुला सांगते, तुला जरी माझा खोटेपणा वाटला असला ना तरी मी प्रयत्न करणं अजिबात सोडणार नाही आणि या माणसांचं फक्त मला प्रेम हवं आहे, बाकी काही नको, असंही ते प्रिया म्हणत असते. आता ह्या प्रियाचा नाटकेपणा खरं तर अर्जुनला अजिबातच सहन होत नाही, त्यामुळे तो रागरागच त्याच्या रूममध्ये इथून निघून जातो. त्याच्या मागे खरं तरी ते सायली देखील जाते. त्यानंतर खरं तरी ते कल्पना आणि प्रताप देखील गेलेले असतात. आता इथे सगळे गेल्यानंतर तन्वीला वाईट वाटले असे ती दाखवत असते, त्यामुळे खरं अश्विन तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. आता इकडे वरती खरं सायली आणि अर्जुन आलेले असते. अर्जुन खरं रागातच सायलीला म्हणत असतो तुझं काय चाललंय सांग बरं मला, तू मला काही बोलून का दिलं नाहीस खाली, असंही ते अर्जुनने विचारलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते कारण मी तुम्हाला गाडीतच सांगितलं होतं की आता राग करू नका, शांत राहा, असंही ते सायली म्हटलेले असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो तुझं काय म्हणणं आहे म्हणजे नेमकं, आपण त्या प्रियाबद्दल कुणालाही सांगायचं नाही का मग तिचं सत्य, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर सायली देखील असं का म्हणेल मी सांगा बरं, प्रिया ही तन्वी नाहीये, हा तिचा मुखोटा आता फाटलेला आहे आपल्या समोर, आपल्या सगळ्यांच्या कल्पनेच्या पलीकडे तिने आपली फसवणूक केली आहे, त्यामुळे तिला खरं तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी, असंही ते सायली म्हटलेले असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो मग आता तू का सांगून दिलं नाही मला घरच्यांसमोर हे तिचं सत्य. तेव्हा इथे सायली म्हणत असते कारण तुम्ही विसरलात की प्रिया कुठल्या पातळीची गुन्हेगार आहे, आपण सत्य सांगून टाकलं ना तर आता बघता बघता ती सगळं काही बदलून टाकेल आणि आपल्याला तोंडगशी पाडेल, असंही ते सायली म्हटलेले असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो संयम खरं तर माझ्याकडे आता राहिलाच नाही, असंही ते अर्जुनने म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते तुम्हाला संयम खरं ठेवावा लागेल, कारण तुम्ही आता जे काही चिडताय ना ते पूर्ण आजीचा नातू, आईबाबांचा मुलगा आणि रविराज काकांचा पुतण्या आहात आणि त्याला हा अन्याय सहनच होत नाही, त्याला ही फसवणूक खरं तर सहनच होत नाही, असंही ते सायली म्हणत असते. ती असं देखील म्हणते पण तुम्ही आता खरं तर अर्जुन थोड्या वेळ बाजूला ठेवा आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून जरा विचार करा, असंही ते सायली म्हटलेले. आणि तुम्ही जर असा विचार केला ना खरं तर तुम्हीच म्हणाल की आपण प्रत्येक पाऊल विचार करून टाकला पाहिजे आणि मग तिला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे, असंही ते सायलीने म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो असतो की मग तोपर्यंत मी तिला ह्या घरात सहन करू का, तिचे हे सगळे काही नाटकं मी
मी सहन करू का असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. आता थोडेच दिवस जी मुलगी तन्वी म्हणून मानाने या घरात आलती ना, खरं ती आता कशी लाता घालत बाहेर जाते ते पाहूयाच आपण. आणि थेट आता ती जेलमध्येच जाईल असं देखील सायली म्हटलेली असते. आणि तिला जेलमध्ये टाकण्यासाठी खरं तर मी पूर्ण माझी ताकद लावेल, एक एक छोटे छोटे पुरावे देखील मी शोधून काढेल आणि तिला जेलमध्ये टाकेलच असंही ते अर्जुन म्हटले. अर्जुनने असं म्हटल्यावर सायली म्हणत असते, मला देखील तेच वाटतंय हो, पण आपल्याला आता थेट वार करता येणार नाही, लपून सावधगिरीने वार करावा लागेल. आता खरं तर हे सायलीचं बोलणं अर्जुनला पटलेलं असतं, त्यामुळे खरं तो शांत झालेला असतो. आता इथे सायली म्हणत असते, जास्त काही विचार करू नका आणि शांत झोपा असं म्हणून आता दोघेही इथे झोपायला गेलेले असतात. आता इकडे दुसऱ्या दिवशी खरं तर सर्वच फॅमिली इथे जमलेली असते, कारण की ते खरं आता रविराज, सुमन आणि प्रतिमा घरी जायला निघालेले असतात. तेव्हा इथे खरं प्रताप म्हणत असतात की खरं तर तुम्ही आणखी काही दिवस राहायला हवं होतं. तेव्हा इथे रविराज म्हणत असतात, नाही नाही म्हणता म्हणता खरं तर आम्ही बरेच दिवस राहिलो आहोत असंही ते रविराज म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असतात, आता कुठं प्रतिमाला बरं वाटत होतं. तेव्हा इथे रविराज म्हणत असतात की तिला घरी गेल्यानंतर आणखी बरं वाटेल आणि खरं तर आमचा पाहुणचार जेव्हा तुमची गरज होती आम्हाला तेव्हा तुम्ही केलेला आहे, आता जाऊ दे आमच्या घरी असंही ते रविराजने म्हटल्याबरोबर इथे पूर्णाजी म्हणत असतात, एवढी कशाची घाई आहे पण तुम्हाला, इथे तुम्हाला काही त्रास आहे का सुमन, तुझं इथं मन लागत नाही का असंही ते पूर्णाजीने विचारल्याबरोबर सुमन म्हणत असते, असं काही नाही पूर्णाजी, खरं तर तुम्हाला असं वाटतंय का की मग घरी गेल्यानंतर मला सगळ्या गोष्टी आठवतील, मला त्रास होईल, पण तुम्ही काळजी करू नका, तिथे खरं तर वहिनी आणि भाऊजी आहेत ना माझ्यासाठी असंही ते सुमन म्हटलेली असते. तेव्हा इथे कल्पना म्हणते, आता यांनी ठरवलंयच तर आपण काय बोलणार. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की आम्ही निघतो मग असंही ते म्हटल्याबरोबर खरं इकडनं धावत आलेली असते ती म्हणजे प्रिया. आल्याच खरं प्रिया म्हणत असते, आई मला माहीत आहे ग तुला माझ्यासोबत वेळ घालायला आवडत नाही, पण तुझ्या पुढे हात जोडते, मी तुला विनंती करते राहा ना थोडे दिवस, मला तुझी थोडी तरी काळजी करून दे ना ग, घेऊन दे ना ग असंही ते खरं प्रिया म्हणत असते. तेव्हा रविराज म्हणतात, तिची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत आणि तुझ्याकडं आम्ही अपेक्षा देखील ठेवत नाही असंही ते रविराजने म्हटल्याबरोबर रविराजने असं म्हटल्यानंतर खरं प्रिया म्हणत असते, माझ्यासाठी नका थांबू पण पूर्ण आजीसाठी तरी थांबा ना असंही ते प्रिया म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं वर्ण आलेले असतात ते म्हणजे सायली आणि अर्जुन. आल्याच खरं तर अर्जुन फार धावत रागातच आलेला. सायली खरं तर अर्जुनला हळू सांगत असते, काही बोलू नका तुम्ही आता सर्वांसमोर असंही ते सांगत असते. तेव्हा इथे अर्जुन आलेला असतो आणि म्हणत असतो, तुला एवढीच काळजी ना त्यांची तर काल रक्त द्यायला का नाही साली, 1.5 तास तू कुठं भटकत होतीस असंही ते अर्जुनने विचारल्याबरोबर इथे तन्वी म्हणत असते, मी सांगितलं होतं ना तुम्हाला सर्वांना की मला माहीतच नव्हतं की अश्विन कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे, त्यामुळे खरं तर मला उशीर झाला असंही ते प्रिया म्हणत असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत, अश्विन ज्या हॉस्पिटलशी कनेक्टेड आहे तो तिथेच घेऊन जाणार ना, तुला एवढं देखील कळत नाही का असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. मात्र ही प्रिया फार हुशार असते, ती म्हणत असते की तो तर दुसऱ्या देखील हॉस्पिटलमध्ये जातो त्यामुळे खरं मला कळलंच नाही आणि आईची ही अवस्था पाहून खरं तर मी खूप गोंधळून गेले होते आणि मला काही कळत नव्हतं असंही ते प्रिया. तेव्हा इथे सायली म्हणत असते, खरं तर प्रिया तेच अजिबात परत सांगू नको आणि तुला वाटतंय का ह्या सर्व काही गोष्टीवर आमचा विश्वास असेल म्हणून अजिबात नाटकं करू नको असं देखील ते सायली म्हटलेले असते. आता खरं तर ह्या सायलीच्या सगळ्या काही नाटकाला कंटाळून सगळेजण शांत झालेले असतात आणि कुणीही काही बोलत नसतं. तेव्हा खरं सायली म्हणत असते, प्रतिमा त्या खरं तर तुम्ही गोळ्या औषधं वेळेवर घ्या आणि तुमची तब्येतीची काळजी घ्या असंही ते प्रतिमाला म्हटलेले असते. तेव्हा इथे रविराज म्हणत असतं की चला मग निघतो आम्ही. तितक्यातच इकडनं आलेला असतो तो म्हणजे अश्विन म्हणत असतो की रविराज काका तुम्ही निघालात पण. तेव्हा इथे रविराज म्हणत असतात की हो अरे आता घरची आठवण यायला लागली आहे त्यामुळे चाललो आहोत. आता तितक्यातच खरं ही प्रिया म्हणते, थांब आई मी तुझ्यासाठी काहीतरी बनवलं आहे असं म्हणून खरं किचनमध्ये जाते आणि एक डब्बा घेऊन येते. आल्याबरोबर म्हणत असते की आई मी तुझ्यासाठी खरं तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवले आहेत, न विसरता खातो असंही ते म्हटलेले असते. आता इथे प्रियाने ड्रायफ्रूटचे लाडू आणले म्हटल्यानंतर सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसलेला असतो आणि हे सगळे काही तिचे नाटकं आहेत हे देखील सर्वांनाच माहीत असतं. आता इथे खरं तर रविराज आणि प्रतिमा देखील एकही शब्द बोलत नाही. त्यामुळे आता इथे प्रिया म्हणत असते की माझा राग खरं तर या लाडूवर काढू नको, रोज एक लाडू खा आणि माझी आठवण करत राहा आणि जाताना नक्की घेऊन जा असंही ते प्रिया म्हटलेली असते.